ठेवलेला आहे। ज्याप्रमाणे माननीय पवार साहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा, तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत। मात्र राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील। ठीक आहे, बंदला तुम्ही बंद म्हटलात, आम्ही तोंडच बंद ठेवतो। तर का बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर असं आम्ही म्हणतो की आम्ही तोंडच आमचं बंद ठेवतो। आम्ही मी स्वतः उद्या 11 वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे, तोंडाला काळी फीत लावून हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे। आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाई करू शकत नाही। आणि जर त्यालाही मनाई होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागण्याशिवाय मला दुसरा पर्याय राहत नाही। उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद मागे घेण्याची घोषणा केली आहे। उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। कोर्टाचा आदर ठेवावा लागतो पण निर्णय मान्य नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले। बंद करणार नाही मात्र आंदोलन स्वरूपामध्ये निषेध नोंदवणार असं ठाकरेंनी म्हटलं। महाविकास आघाडीचे नेते तोंडाला काळ्या फिती बांधून हातामध्ये काळा झेंडा घेऊन निषेध करतील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। उद्या शिवसेना भवनासमोर चौकामध्ये मी स्वतः जाऊन बसणार असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं। सकाळी 11 वाजता काळी फीत बांधून निषेध करणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। हाती काळा झेंडा, तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध करणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। संप करणं, निदर्शनं करणं हा लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे असंही ठाकरेंनी म्हटलं आहे। आरोपींना शिक्षा देण्याची तत्परता आता न्यायालयानं दाखवावी असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे।